पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय रेल्वे सेवेला। डहाणू ते विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प। पहाटे कामावरती जाणाऱ्यांचे कमालीचे हाल। पालघर ट्रेन खोळंब्यामुळे चाकरमानांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमधनं विरारपर्यंत प्रवासाची सोय, तर काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल। लोकल प्रवाशांसाठी एसटीची पर्यायी व्यवस्था। पालघर बोईसर स्थानकांपासून विरारपर्यंत बस सेवा। पंधरा जून पर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार। हवामान विभागाचा अंदाज। यावर्षी सरासरीपेक्षा 106% अधिक पावसाची शक्यता। राजधानी दिल्लीमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद। दिवसभरात पारा 49.9 अंशांवर, तर राजस्थान आणि हरियाणाचा पारा 50च्या पार। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रशासक नियुक्त करा। राजू शेट्टींची मागणी। महाराष्ट्रात बंदी असलेल्या बियाणांची नंदुरबार जिल्ह्यात सर्रास विक्री। कारवाई दरम्यान लाखो रुपये किमतीचं बियाणं जप्त। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांची नार्को टेस्ट करा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। अजित पवारांना बोलायला 4 दिवस का लागले? दमानी यांचा सवाल। पुण्यामधल्या ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी। जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडनं चौकशी। कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पाबाबत नोटीस। याआधी ईडीकडनं या प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट। निरंजन डावखरेंची पदवीधर विधान परिषदेची जागा भाजपच लढणार, आशिष शेलार यांचा दावा। तर त्या जागेसाठी मनसेकडनं अभिजित पानसेंची उमेदवारी जाहीर। मुंबई शिक्षक मतदारसंघातनं राष्ट्रवादीकडनं शिवाजीराव नलावडेंना उमेदवारी। राष्ट्रवादीच्या निर्णयानं महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता। डोंबिवलीमधल्या घातक उद्योगांचं पाताळगंगा आणि अंबरनाथला स्थलांतर करणार। 178 कारखान्यांची गटवारी होणार। धोरण निश्चित करण्यासाठी 3 सचिवांची समिती। मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारी 305% वाढल्या। प्रजा फाउंडेशनचा अहवाल। ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीतही मोठी वाढ। मेट्रो 3चा आरे ते बीकेसी टप्पा दृष्टिक्षेपात। आठवड्याभरात MMRCच्या सर्व चाचण्या होणार पूर्ण। LIC कडून केंद्राच्या गंगाजळीत घसघशीत पुरवठा। केंद्र सरकारला मिळणार 3,500 कोटींचा लाभांश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।